धारणी नगर पंचायत प्रशासनाद्वारे परस्पर व स्थानिकांच्या डोळ्यामध्ये धूळ झोकून सर्वे क्रमांक 126 व प्लॉट क्रमांक 383 वरील व्यापारी संकुल गाळे ऑनलाईन हर्रास प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सोंग केल्या जात आहे। याच 9 गाळ्यांबाबत ऑफलाईन हर्रास तात्कालीन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी बोगस ठरवून गाळे हर्रास व वाटपामध्ये मोठा गैरप्रकार झाल्याचा अहवाल सादर करून रद्द करण्याबाबत आदेश पारित केले होते। आता 3 वर्ष उलटल्यानंतर त्याच 9 गाळ्यांचा पुन्हा स्थानिकांना डावलून गैरप्रकार ऑनलाईन हर्रास केल्याबाबत नगरपंचायत प्रशासन सद्यस्थितीमध्ये बिगुल वाजवित आहे। यालाच अनुसरून नगरपंचायत अध्यक्ष शैलेंद्र जांभेकर, उपाध्यक्ष सुनील चौथमल, नगरसेविका क्षमा चौकसे, सलीम मेमन, रफिक मेमन, रेखा पटेल, रेहाना परवीन यांनी सदर हर्रास प्रक्रियेस पूर्णतः चुकीची व भ्रष्ट ठरवून अमान्य करीत त्वरित रद्द करण्याबाबतची मागणी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, सहाय्यक जिल्हाधिकारी मिताली सेठी यांना लेखी तक्रार देऊन केली आहे। सर्वे क्रमांक 126 मधील काही लहान व्यापारी जे गेल्या 50 वर्षांपासून फुटपाथवरती बसून खाली चिखल पाण्यामध्ये बसून आपले व्यवसाय चालवित आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार या 9 गाळ्यांवर प्राथमिक हक्क त्यांचा होता, मग त्यांना या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये का डावलण्यात आले असा प्रश्न नगरपंचायत प्रशासनापुढे उपस्थित केला जात आहे। यामध्ये भाजपाचे सुधीर पकड़े, जो ये प्रक्रिया अभी नगर पंचायत ने जो की है ईमेल द्वारा, यह बहुत ही गैर कानूनी है। क्या हम 40 साल से फुटपाथ पे बैठते हुए आ रहे हैं और ना हमें कुछ दुकान देते हुए इन्होंने गैर लोगों को यह वितरण किया है। हम ये रात के अंधेरे में कब क्या किया गया है, ये प्रक्रिया इसे रद्द किया जाए, दोबारा इसकी ई नीलामी की जाए, यही हमारी मांगनी है। शिवसैनिक राजेंद्र सरागे यांनी तीव्र निषेध व्यक्त करीत त्वरित प्रक्रिया नव्याने करण्यात आली नाही। आज 30 साल से हम वहाँ पर बैठ रहे और इन्होंने रात के अंधेरे में इन्होंने क्या करे कैसा करे ये हमें पता नहीं। इन्होंने ऑनलाइन प्रक्रिया कैसा करे क्या करे, और सारे जितने भी दुकानें दी गई है सब वीआईपी लोगों को दी हुई है। आज हम गरीब लोग वहाँ पे इतने सालों से बैठ रहे, आज हमको ये दुकान हमको मिलती थी तो हम भी है ना प्रशासन को 3000 महीना देना चाहते थे हम भी, और फिर भी इन्होंने 500 रुपये में दे दिए, 500 रुपये, और वो भी वीआईपी लोगों को दिया गया है वो 500 रुपये महीने से। हम गरीब लोग, हमारी जितनी कैपेसिटी है जितनी है, हम फिर भी हमें प्रशासन को 3000 रुपये महीना देना चाहते थे हम, फिर भी इसमें हमें ऐसा लगता है कि लाखों रुपए का गबन हुआ है। तर जन आंदोलन करण्याबाबतचा इशारा दिलेला असून आता सदर प्रकरणामध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी मिताली सेठी या काय कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले असून गैरप्रकार करणाऱ्या नगरसेवक व प्रशासनाचे धाबे दणाणले आहे। बघा, हे जे प्रकरण आहे गाळे वाटपाचं, आमच्या दृष्टिकोनातून यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला असावा असं एकंदरीतरित्या लक्षात येते। कारण 2006 पासून हे प्रकरण सुरू आहे आणि नेहमी गाळे वाटपाचं ग्रामपंचायतपासून आतापर्यंत सुरू राहिलं। यावेळेस नगरपंचायत झाली, नगरपंचायतमध्ये 2017 मध्ये यांनी तोच मुद्दा आणला आणि गाळे वाटप केले। त्या गाळे वाटपामध्ये आम्ही ते प्रकरण कलेक्टर साहेबांकडे नेलं आणि त्याच्यामध्ये हे रद्द करून पुन्हा वाटप करण्याची प्रक्रिया करण्याची कलेक्टर साहेबांकडे विनंती केली। कलेक्टर साहेबांनी अनेक प्रकारे पत्र दिल्यानंतर सन्माननीय उपविभागीय अधिकारी यांना चौकसी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलं आणि आम्ही नाही म्हणत अनियमितता झालेली आहे म्हणून। चौकसी अधिकाऱ्यांनी 11 मुद्दे, 1-2 मुद्दे नाही साहेब, 11 मुद्द्यांवर नगरपंचायत धारणीला दोषी ठरवलेला आहे। हा चौकसी अहवाल आहे आणि यामध्ये 25 हा हे जे आहे अहवाल आलेला 25/9/2018चा अहवाल 2 वर्ष होऊन जातात। आता हे दुसरी जे ऑनलाईन प्रक्रिया झाली आहे तर याच्यामध्ये तुम्हा धारणीचे जे नागरिक आहेत त्यांना कोणती अशी पूर्वसूचना देण्यात आली होती का? आमचं तेच तर म्हणणं आहे ना, आपण ई निलामी घ्यायला पाहिजे होती। तुम्ही धारणी आठवडी बाजार बंद आहे म्हणून लाऊडस्पीकरवर ओरडता, लोकांना सांगता, परंतु धारणीचा एवढं मोठं प्रकरण ज्यामध्ये दोषी ठरल्याकडे, ज्यामध्ये ते दुकानं अवैध आहे रुपये त्या वाटप करण्यात आली असं ठरल्यानंतर सुद्धा जर नगरपंचायत धारणीच्या लोकांना माहीत करत नाही, जाहीर मुलाखती द्यायला पाहिजे होती। तुमच्याकडे लाऊडस्पीकर लागलेले आहे धारणी नगरपंचायतमध्ये,
त्या माध्यमातून सांगायला पाहिजे होतं की बा या दिवशी ही निलामी होत आहे. हे जे ऑनलाईन प्रक्रिया झाली आहे याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला असं काय म्हणावंसं वाटते की ज्याच्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे की स्पष्ट गैरप्रकार झाला आहे? ऑनलाईन प्रक्रिया जी झालेली आहे, प्रथम बाब तर ही आहे की जे सीओ साहेब होते, कोणते नाव, जे सीओ साहेब जेही कुणी असतील माझ्या माहितीप्रमाणे, ते त्यांच्याकडे चार्ज होता. आणि या परिस्थितीमध्ये इतकं मोठं प्रकरण जे सुरू आहे ऑनलाईन, आपसामध्ये हे धार्मिक छोटं गाव नाही आहे. इथं जवळपास व्यापारी वर्गाचंही जर म्हटलं तर 5,000च्या वर व्यापारी वर्ग, 4,000च्या वर व्यापारी वर्ग राहतो. आणि इतक्या मोठ्या याच्यामध्ये नुकत्या 8-10 लोकांना घेऊन बसणे आपसातल्या आणि त्यांना ऑनलाईन प्रक्रियेमध्ये सामील करून घेणे, आमचं एकच म्हणणं आहे की ही जी ही निलामी पद्धत झालेली आहे ही पूर्णतः रद्द करण्यात यावी. धारणी शहरातील लोकांना माहिती देण्यात यावी. जाहिरातीच्या माध्यमातून, वर्तमानपत्राच्या माध्यमातून, मुनादी देऊन किंवा तुमच्या लाऊडस्पीकर फिरवून जे धारणी शहरातील लोकांना माहिती व्हावं, जेणेकरून जास्तीत जास्त लोक या निलामीमध्ये सामील होतील आणि जी धारणीची नगरपंचायतची जो सर्वात मोठा प्रश्न आहे अर्थव्यवस्थेचा, या माध्यमातून काहीतरी सुधारेल. जर असं नाही झालं तर भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता नात्यानं मी आणि माझा पक्ष सर्वनिशी या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी आम्ही पूर्णतः आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. याशिवाय आमच्याजवळ दुसरा कोणी पर्याय उरणार नाही. मग त्याच्यात अनेक प्रकार होऊ शकतात. आंदोलनामध्ये धरणे देणे, आमरण उपोषण करणे, शेवटी लोकांच्या हिताचा प्रश्न आहे, शासकीय मालमत्तेच्या अफरातफरीचा प्रश्न आहे. याला कुठेतरी थांबविण्यात यावं एवढीच आमची विनंती आहे. मेळघाटची राजधानी धारणी येथून तस्मीन शेख व जुगल किशोर जयस्वाल यांचा विदर्भ न्यूज करिता हा वृत्तांत.